विद्यार्थी संसदेचा सचिव राठोड, विद्यार्थिनी प्रतिनिधी गायकवाड, या महाविद्यालयामध्ये असणारे सगळे प्राध्यापक प्राध्यापिका, त्यामध्ये माझ्या सोबत काही काळ सहकारी म्हणून राहिलेले आमचे एस बाबाराव असतील, शिंदे सर वर्गमित्र आहेत, दुहेरती बोलणारे पंडितराव शिंदे माझे खास जुने मित्र, ते सुद्धा इथं आहेत. गावाला म्हणलं तर पद्मवार आहे. आईवर बोलणारे बदने सर आहेत. असे बरेच सगळ्यांचीच मी नावं देऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित नव्हतं तुमची आज फसवणूक होणार आहे म्हणून. माहित होतं का? आज तुम्हाला फसवलं गेलं. सरांनी सांगितली परीक्षा आहे, परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्हाला बसवलं आणि मला तुमच्या पुढे उभं केलं. परंतु एक लक्षात ठेवा तुम्ही, ही फसवणूक सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी दिशा देणारी ठरते. मी तुम्हाला जे काही सांगतो, कोर्टात गेलं की आरोपीला म्हटलं जाते की मी गीतेवर हात ठेवून किंवा कुराणवर हात ठेवून मी जे काही बोलणार आहे ते मी सत्य बोलणार आहे, सत्याशिवाय मी दुसरं काहीच बोलणार नाही. तसं मी तुमच्या पुढं विद्यार्थ्यांसाठी, प्राध्यापक आणि प्राचार्यांना सोडून विद्यार्थ्यांसाठी जे काही बोलणार आहे ते सत्य बोलणार आहे आणि सत्याशिवाय असत्य बोलणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, मागं बसलेली मुलं आणि पुढे बसलेली मुलं, त्या दोघांची मी मनातल्या मनात तुलना करत होतो. पुढे बसणाऱ्या मुलांचे चेहरे मी पाहत होतो, मागे बसणाऱ्या मुलांचेही पाहत होतो. मागे बसणारे मुलं खाली मान घालून काही करत होते, खोड्या करणं किंवा मोबाईल बघणं, हितगुज साधणं. विद्यार्थी मित्रांनो, मी मॅडमनी खूप कौतुक केलं माझं की सर असे तसे कथाकार आहेत, कादंबरी आहेत, कवी आहेत. मी सांगतो की तुमच्या इथं बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांमधला एका काळातला मी विद्यार्थी. तुम्हाला खरं वाटणार नाही. मी 7वी नापास झालेला मुलगा, मी 12वी नापास झालेला मुलगा, मी मागच्या बाकावर बसून शिकवणाऱ्या प्राध्यापकांचे खोड्या काढणारा मुलगा, आयुष्य मागच्या बाकावर होतं. गावामध्ये इज्जत नव्हती. माझ्या सोबतची मुलं माझ्या सोबत यायला घाबरायची. मी देगलूरला शिकत होतो तेव्हा ती मुलं घाबरायची सर. ती म्हणायची की तुझ्या सोबत जर आम्ही आलो तर आमचं काही खरं नाही, आमचा बाप 1 रुपया सुद्धा आमच्या हातावर ठेवणार नाही, त्यामुळे तू तरी पुढे जा, नाही तर आम्ही तरी पुढे जातो, तुझ्या सोबत आम्हाला नको. म्हणजे अशा पद्धतीनं मागच्या बाकावर राहणारा, 7वी नापास असणारा, 12वी नापास असणारा, जेमतेम ज्ञान असणारा आणि माझ्या वंशामध्ये अक्षर ओळख कुणालाच नव्हती. आजोबा पंजोबा, खाजब खापर पंजोबा, कुणालाच अक्षर ओळख नाही. कुणीच शाळेत गेलेलं नाही, बहिणी नाही, भाऊ नाही, आई नाही, वडील नाही, सगळे अंगठे बादर होते. अशा घराण्यातून मी आलेला. विचार करा, तुमच्याकडे ती ज्ञानाची परंपरा आहे. या वाळवंटामध्ये मी ऐकलेलं होतं की तळ्यामध्येच फक्त कमळ फुलतात, परंतु राठोड बंधूंनी या माळरानावर सुद्धा बाग फुलवलेली आहे. चांगलं ग्रंथालय आहे, चांगले प्राध्यापक आहेत, सगळ्या सुविधा आहेत. पण आपल्याला फसवलं जातं असं वाटतं. महाविद्यालयामध्ये येऊ नये, वर्गात बसू नये, अभ्यास करू नये, मग कशासाठी कॉलेजमध्ये जायचं? हा अज्ञानाचा झरा अव्याहतपणानं तुमच्या मनात व्हायला लागलेला आहे. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी जो माझा अल्पसा बायोडाटा तुमच्या पुढे ठेवलाय तो काही फार घोषणावा नाही, परंतु प्रयत्न केलं, आयुष्यामध्ये जर आपण प्रयत्न केले तर आपण काही घडू शकतो. आपण कितीही बिघडलेलो असो, आपण आपल्याला उभं करू शकतो. हा आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये यावा म्हणून मी आलो इथं. या इतक्या विद्यार्थ्यांपैकी 4-2 विद्यार्थी जरी माझं हे बोलणं
सत्याला स्मरून बोललेलं बोलणं ऐकून आपल्या आयुष्याची स्वतःची वाट निर्माण केली तर तुम्हाला कोणीच वाट लावणार नाही, तुम्ही स्वाभिमानानं आयुष्य जगता. म्हणून कळकळीची विनंती आहे की तुमचं डोकं तसं आपलं भांडं खरकट भांडं आपण राख लावून निर्माण लावून घासणी लावून घासतो, तसं एकदा तुम्ही तुमचा मेंदू घासून लख करा आणि तुम्ही ठरवा की कोणीतरी नागनाथ पाटील नावाचा प्राध्यापक प्राचार्य आपल्या पुढे येऊन सांगून गेलाय, आपण आजपासून आपण ठरवूया की आपण आपल्याला उभं करूया. तुम्ही कधी विचार केला का तुमच्याबद्दल? किती लोकांनी विचार केला मला सांगा की मला काय करायचं, मला काय व्हायचं, मी महाविद्यालयामध्ये काय येतो काय येते, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतो का कधीतरी? येत नाही. काय येत नाही? तुम्ही स्वप्न ठरवलंय का की मला काय व्हायचंय? तुम्ही काय येता? आई वडील तुम्हाला महाविद्यालयात का पाठवतात? त्यांना काही काम नाही म्हणून पाठवतात का? काही एसटी पास फुकट आहे म्हणून पाठवतात का मुलींना? का मुलं घरात त्रास देतात म्हणून पाठवतात का? अहो विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या 7 पिढ्या या अज्ञानात गेल्या, अंधारात गेल्या, कष्ट करण्यात गेल्या. हा परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये असणारी झाडं झुडपं सुद्धा स्वतःचा रंग हरवून बसलेली आहेत. झाडा झुडपांना सुद्धा रंग नाही, हिरवेपणा हरवून बसलेली आहे. डोकं आपल्याला तर रक्त निघते, काळ्या मातीचं भान नाही. अशा ठिकाणी तुम्ही आलात तर तुम्ही तुमच्या आयुष्याचं उद्यान कधी उभं करणार? तुम्ही स्वतःला कधी घडवणार? एक लक्षात ठेवा की माणसाला आयुष्य एकदाच मिळतं. तुम्ही किती धार्मिक राहा की नास्तिक राहा, जे आयुष्य एकदा मिळालेलं आहे त्या आयुष्यामध्ये तुम्ही फार मोठं काम करू नका. स्वतःला घडवण्याचं काम करा, स्वतःला उभं करण्याचं काम करा. विचार करा, तुम्ही एकटे जर घडले, तुम्ही एकटे चांगले अधिकारी झाले, चांगल्या पदावर गेले, तुमचं घर बदलून जातं, घराचे वाशे फिरतात, घराचा नक्षा बदलतो, आयुष्याचाच नक्षा बदलतो. ते कधी आपण विचार करणार आहोत का? अहो या कॉलेजमधल्या प्राचार्यांना परीक्षा द्यावी लागते आणि विद्यार्थी पुढे एखाद्याला भाषण करायसाठी तुम्हाला मेंढरांना जसं कळपात आणून कुठंतरी कोंडावं लागतं आणि त्या मेंढपाळाला कुंपण लावून दार बंद करावं लागतो, तशी अवस्था आज आपल्याला झालेली आहे. आपण विचार करणार नाही का स्वतःबद्दल? तुम्ही जाऊ द्या, आईचा विचार, वडिलांचा विचार, खानदानाचा विचार, गावाचा विचार सोडून द्या. स्वतःचा विचार करायला शिकणार आहात की नाही? का असंच रडत रडत जगायचं आपल्याला? का असंच कुडत कुडत जगायचं आपल्याला? अहो दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठी करायला शिका. अहो आपण आपल्यासाठी केलं, करायचं ठरवलं तर सगळं शक्य आहे. अशक्य अशी गोष्टच नाही. आपण आपल्या डिक्शनरीमध्ये सगळे शब्द खोडून एकच शब्द लिहून ठेवायचं, होय मी करतो, मी करू शकतो, माझ्यात ती ताकद आहे. ही जर शक्ती तुमच्यामध्ये, ही जर युक्ती तुमच्या मनामध्ये आले तर तुम्ही 90% यशस्वी होता. पण होतं कसं आपलं? नाचतं येणं आणि अंगण वाकडं. आपल्याला काय वाटतं? आपल्याला कुठं शिकायचंय? मुलींना वाटतं आपल्याला कुठं शिकायचंय, 2-1-2 वर्षांनी लग्न करून टाकणार वडील. मुलांना वाटतं आपल्याकडे कोण आहे आपल्याला वशिला नोकरी लावणारा. आपण काही शेण आहोत का थापटायचं गौरी म्हणून बडवायचं? आपणही माणूस आहोत, रक्तमांसाचे माणूस आहोत. आपल्याला मेंदू आहे, डोकं आहे, आपण शिकतो. आपण आपल्याला उभं करायचं. मी आजपासून ठरवणार, मी माझ्या आयुष्याचा पाईप मीच होणार. मी चालेल तर ताठमानेने चालेल, मी कुठंच लाचारी करणार नाही, मी कधीच कॉपी करणार नाही. मी अभ्यास करेन आणि या जगात जितकं ज्ञान आहे ते सगळं ज्ञान मी साकार करेन, मिळवेन. होतं काय? आपला मेंदू खूप प्रगत आहे, पण आपण मेंदूला सूचना सगळ्या निगेटिव्ह देत असतो सर. त्याच्यामुळे काय होतं? सगळं नाहीच भरलेलं आहे. आपल्या गुस्सा जो आपल्या मेंदूत भरलेला आहे ना, निगेटिव्ह गुस्सा भरलेला आहे. माझ्याने होत नाही, मला करता येत नाही, मी करू शकत नाही. अहो एक 7वी नापास असणारा, 12वी नापास असणारा, पुढं तरी जा माका तरी जा म्हणणारा, मित्रांनी टाकून दिलेला, गावांनी सुद्धा फार चांगलं माझ्याबद्दल कुणी बोललेलं नव्हतं, अशा व्यक्तीला उभं राहता येतं, बोलता येतं. त्याचं कारण आहे वाचन. तुम्ही वाचाल तर एका ठिकाणी वाचले, वाचाल. तुम्ही जर अभ्यास केलात, वाचन केलात तर तुम्ही UPSC पास होऊ शकता, MPSC पास होऊ शकता, तलाठ्याची परीक्षा पास होऊ शकता, पोलिसाची परीक्षा पास होऊ शकता. अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. पण आपण करत नाही. आपण हुंदाडक्या करण्यामध्ये आपलं आयुष्य घालवतो. आता तर आपल्याकडे एक खटार यंत्र आलेलं आहे, त्याचं नाव आहे मोबाईल.
त्या मोबाईलमध्ये आपण आपल्याला बुडवून टाकायला लागलो. आपण आपलं आयुष्य बर्बाद करायला लागलो. तुम्ही लोकांसाठी विचार करू नका, स्वतःसाठी विचार करा. स्वतःचं व्यक्तिमत्व घडवा. कसं असतं बघा, शिक्षण जो शिकतो, ज्याला डोळे येतात, म्हणजे डोळे येणं म्हणजे आंधळ होणं नाही, ज्याला दृष्टी येते, त्याची साधना पक्की असते, तो आयुष्यामध्ये कुठल्याही प्रसंगामध्ये पाय रोवून उभा राहतो. त्याचे पाय लटपडत नाहीत, तो कधीच घाबरत नाही. कुठलीही मोठी संकट येवो, कितीही मोठं दारिद्र्य येवो, तो त्या दारिद्र्याला पार करू शकतो. हे कधी होतं? ज्ञान मिळवल्यावर, शिक्षण शिकल्यावर, वाचन केल्यावर. परंतु आपण सगळे आता अलीकडच्या काळामध्ये व्हॉट्सअप विद्यापीठाचे विद्यार्थी व्हायला लागलो. व्हॉट्सअपवरचं वाचायचं, लागलीच फॉरवर्ड करायचं. हे सगळं चूक आहे. मोबाईल सारखं साधन आपल्या हातामध्ये, गुगल सारखं माध्यम आपल्या हातामध्ये, अनेक ज्ञान, जगाचं ज्ञानाचं भांडार आपल्या मुठीत आहे, पण आपण त्याचा विचार करत नाही. ही मरगळ का आली आपल्यामध्ये? का आपण विझून चाललो? का आपल्या मनातले विकार बोलून येत नाही? का आपण अंधारात चाचपडायला लागलो? की कधीतरी आत्मचिंतन करा, स्वतःसाठी करा. मी म्हणत नाही माझ्यासाठी करा किंवा गुरुजनांसाठी करा, स्वतःसाठी करा की मला कसं जगायचं, मला काय करायचं. अहो, तुम्ही नुसतं रस्त्यानं पडलं तर मागं पुढे बघता माझ्याकडे कोण पाहिले की नाही म्हणून. आयुष्याच्या वाटेवर चालताना जर तुम्ही पडला, अयशस्वी ठरला, तर तुमच्या कपाळावर तो शिक्का बसतो, गुन्हेगाराच्या बसल्यासारखा अयशस्वी म्हणून. तो शिक्का तुम्हाला तर अवघडच आहे, तुम्हाला जन्म देणाऱ्या आई वडिलांना सुद्धा अवघड आहे. म्हणून तुम्ही तुमचा विचार करा, आई वडिलांचा करा, भावंडांचा विचार करा आणि ठरवा एकदा की मी या जन्मामध्ये जन्माला आलो, मी माझं आयुष्य वाया घालवणार नाही. मी म्हणेन तेच करेन, मी लाथ मारेन, दगडातून पाणी काढेन. ही हिंमत, हा आत्मविश्वास तुम्ही मनामध्ये ठेवलात आणि तुमचं मन आणि मनगट मजबूत केला, तर तुम्हाला लाजिरवाणपणाने जगायचं, खालीमान घालून जगायची आयुष्यात गरज पडणार नाही. म्हणून तुम्हाला माझी एक विनंती आहे, तुम्ही तुमच्या आयुष्याचे वेळापत्रक ठरवा की मला काय करायचं. आता तर हे वर्ष गेलं, फर्स्ट इयरचं, सेकंड इयर पासून काय करायचं तुम्ही ठरवा. ठरवत काहीच नाही. अहो, बाजारात गेल्यावर बूट घेताना 10 प्रकारचे बूट बघतो आपण, चपला घेताना 10 प्रकारचे बघतो, पण आपण आपल्या आयुष्याचं नियोजन करू नये का? आपण आपल्या आयुष्याचं आराखडा तयार करू नये का? आपण कांदळे आहोत का? आपण आदिम माणसं आहोत का? भूतकाळातले आहोत का? आपण नव्या युगातले नवे पायिक आहोत. तर आपण आपलं आयुष्य ठरवायचं. कोणी ठरवत नाही. आपण ठरवायचं की मला काय करायचे. मी आता कोणाच्या जीवावर जगणार नाही, मी स्वतःच्या स्वावलंबी होणार आहे आणि यशस्वी होणार आहे. हा मंत्र जर तू मनामध्ये ठरवला, ठेवला आणि तसं वाटचाल केला तर तुम्ही यशस्वी होता. पण होतं काय, आपण सारखं निगेटिव्हिटी मनामध्ये भरलेली. होत नाही म्हणल्यावर होतच नाही, होते म्हणल्यावर होतेच. काय होतं, सगळे निगेटिव्हिटी भरल्यावर पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या सभोवती राहत सुद्धा नाही. म्हणून आपण पॉझिटिव्ह एनर्जी मनामध्ये भरा आणि आत्मविश्वास स्वतःला तुम्ही म्हणा. लोक म्हणणार नाही हा राजकुमार आहे, ही राजकुमारी आहे. तुम्ही स्वतःला म्हणायला शिका, मी राजकुमार आहे, मी राजकुमारी आहे, मी हिरो आहे. तुम्ही स्वतःच्या आयुष्यातला स्वतःचा हिरो व्हा. स्वतः ठरवून घ्या मी बुद्धिवान आहे. असंच राहायचं का आपल्याला? मी येईन, ये रे जा बाळा, जा रे बाळा, कोणी यावं, टिकली मारून जावं. लहानपणी पोर खेळ खेळतात, आंधळी कोशिंबीर खेळतात. तसं आपलं आयुष्य आहे का? आपलं आयुष्य खूप महान आहे. म्हणून महान आयुष्याला सामोरं जात असताना महान अशी प्रतिज्ञा आपण आज करूया आणि ठरवूया की मी आजपासनं मी माझ्यासाठी, स्वतःसाठी, स्वतःच्या व्यक्तिमत्वासाठी, स्वतःच्या पर्सनॅलिटीसाठी रात दिवस मेहनत करेन आणि मी मला यशस्वी करेन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटेल, आयुष्यामध्ये 5 वर्ष 3 वर्ष जर मेहनत केलात ना, पुढचं आयुष्य मस्त मजेशीर असतं. आणि तुम्ही आता जर रडत 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 मजेशीरपणा केला, पुरं आयुष्य रडण्यात जातं. काहीच शिल्लक राहत नाही, माती सुद्धा नाही इकडं, दगडच आहेत हातामध्ये. म्हणून तुम्ही ठरवा की हे 5 वर्ष महाविद्यालयातले 5 वर्ष मी मेहनत करीन. मी लग्नासाठी विचार करणार नाही, मी लग्नासाठी काही करणार नाही. अगोदर मी सिद्ध करीन स्वतःला, मग आयुष्याला उभं राहील, आयुष्यामध्ये यशस्वी होईल. हा मंत्र जर तुम्ही ठरवून आजपासून जर केला तर तुम्ही तुमच्या आयुष्याचं कमळ, तुम्ही तुमच्या आयुष्याची सुंदर बाग फुलवायला वेळ लागणार नाही. अन्यथा तुमच्या आयुष्याचं मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला कुत्र सुद्धा विचारणार नाही. ठरवून घ्या, आपण मात्र व्हायचं की पुत्र व्हायचं का राजपुत्र व्हायचं, राजबिंडा व्हायचं, हे तुम्ही ठरवा आणि तशा पद्धतीने वाटचाल करा.
चालताना सुद्धा एक तरबेजपणा पाहिजे, ताल पाहिजे, एक रुबाब पाहिजे. नंतर थोबाडीत मारल्यासारखं आपल्या भूतराटासारखं काय आयुष्याला अर्थ आहे ते मला सांगा. आलो काय गेलो काय, कशाला जन्माला आलो ते काय नाही वाटलं, आई वडील जन्माला घातलं, कशाला राहिला, रोज खायला मिळतो तू म्हणून राहिलो. ह्या आयुष्याला काही अर्थ आहे का? तुम्ही काय जनावर आहात का? तुम्ही काय बकरं कोंबड आहात का? तुम्ही माणूस आहात. तुमच्यातला माणूस पण जागा करा, नवचैतन्य उभं राहील. तुम्ही आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. हा मंत्र मूलमंत्र तुम्ही लक्षात ठेवा आणि निश्चितच तुम्ही यशस्वी होऊ शकता. ही आयुष्याची गुरुकिल्ली तुम्हाला मी माझ्यातर्फे भेट देतो आणि मी थांबतो. मला तर एखादी कथा मी आल्याला सरांना विचारलो, ते म्हणले सर काय करा तुम्ही विद्यार्थ्यांची